कारण आवाज ब्रेक झाला तुझा. बरं ठीक आहे, चला मी असं मानून चालते की तुम्ही पाहिली असेल, आणि नसेल पाहिली तर प्लीज पाहून घ्या, मी सगळं टाकलेलं आहे. गतीचे नियम वाला चॅप्टर आपण आधीचे धडे घेताना थोडासा ऑटोमॅटिकली तो रिवाइज झालेला होता, कारण ते गतीचेच नियम आपण वापरलेले होते, राईट. तर चला आता आपण पुढच्या पार्ट कडे जाऊ शकतो. थोडस त्याला रिवाइज करून. दोन प्रथमेश आहेत आपल्याकडे, प्रथमेश पाटील. प्रथमेश अजून एक डिस्कनेक्ट. मॅम माझ्या लॅपटॉप मधून ना तिकडे आवाज पोहोचत नाहीये. अच्छा, म्हणून तू जॉईन केलेलं. बरोबर, ठीक आहे. चला, तर आता आपण चालू करणार आहोत हा वाला चॅप्टर. माझी स्क्रीन दिसते तुम्हाला मुलांना? येस मॅम. लॉज ऑफ मोशन. तर कायनेमॅटिक्स काय असतं, डायनॅमिक्स काय असतं आपण बघितलेलं होतं. कायनेमॅटिक्स मध्ये आपण त्या भौतिक राशींचा अभ्यास करतो, जसे की हे डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, जे घडते, बदल घडतात ते त्यांचा आपण डिस्टन्स किती आहे, डिस्प्लेसमेंट किती आहे, स्पीड किती आहे, जो बदल घडतोय त्याचा अभ्यास करतोय. पण डायनॅमिक्स मध्ये आपण कॉज, तो बदल का घडला, जसं की फोर्स आणि टॉर्क. फोर्स टॉर्क काय असतं ते आपण बघणारच आहोत. फोर्स तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. टॉर्क मध्ये मुलांना काय असतं ना, दोन एकत्र बल काम करतात. जसं आता बघा, नळ चालू करताना आपल्याला दोन्हीकडून बल लावावं लागतं ना, फक्त एकीकडून बल लावून नाही चालत. तर ज्यावेळी दोन बल जोडीने येतात काम घडवून आणण्यासाठी, बदल घडवून आणण्यासाठी, त्यालाच टॉर्क म्हणतात. TORQUE. ठीक आहे. तर हे आपण लास्ट क्लासमध्ये बघितलेलं होतं. काल मी तुम्हाला हे पण एक्सप्लेन केलं की एरिस्टोटलने जे आहे ते थोडंसं रिसर्च करून हे एक स्टेटमेंट बनवलेलं होतं की एक्सटर्नल फोर्सेस रिक्वायर्ड टू कीप अ बॉडी इन युनिफॉर्म मोशन. बॉडीला युनिफॉर्म मोशन मध्ये तसंच ठेवायचं असेल तर त्याला फोर्स अप्लाय करत राहावं लागतं, राईट. तर ह्याच्यावरच पुढे रिसर्च करून मग गॅलिलिओने आणि न्यूटनने अजून काम केलं, आणि मग न्यूटन्सचे बनले लॉज ऑफ मोशन. वस्तू गतिशील असताना ती काही नियमांचं पालन करते, तेच नियम म्हणजेच न्यूटन्सचे लॉज ऑफ मोशन. तर फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ हे तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे. कुठे? 9th क्लासमध्ये. फक्त इथे जे आहे त्याची नोटेशन वेगळी आहे आणि लिहिण्याची पद्धत जी आहे ती म्हणजे नोटेशन वेगळी आहे. आणि इथे आपण ना एकदम थोडं बल लावल्यावर किती थोडा त्याच्या मोमेंटम मध्ये बदल होतोय तो घेतोय, म्हणून इथे आपण बदलालाच आता मुलांना आपण dp/dt घेतलेला आहे. ठीक आहे. तर आता हे शॉर्ट मध्ये तुम्हाला थोडक्यात आठवण करून देते. न्यूटनचा फर्स्ट लॉ काय होता बघा. एव्हरी ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू बी इन द स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म मोशन, युनिफॉर्म अनएक्सेलरेटेड मोशन, unless and until it is acted upon an external and balanced force. म्हणजे जोपर्यंत बाहेरून फोर्स लागत नाही तोपर्यंत वस्तू जी आहे ती जशी गतिशील असेल तर ती गतिशीलच राहते, रेस्टला असेल, विराम अवस्थेत असेल तर विराम अवस्थेतच राहते. बरोबर आहे. कशामुळे? कारण तिची स्वतःची एक इनर्शिया असते. इनर्शिया म्हणजे तिची स्वतःची ना मुलांना तिचा एक स्वभाव असतो की तिला बदल नकोय. ती जर गतिशील असेल तर तिला गतिशीलच राहायचंय, ती जर थांबलेली असेल तर तिला थांबलेलंच राहायचंय. जर ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेमध्ये टिकून राहायचंय, तिला बदल नकोय. तिची हा जो स्वभाव ह्यालाच आपण म्हणतो ती जो विरोध दाखवते, तिच्या अवस्थेमध्ये कोणतं पण परिवर्तन होण्यासाठी, चेंज होण्यासाठी जो तो रेजिस्टन्स दाखवते, जो विरोध दाखवते, त्यालाच आपण काय म्हणतो? इनर्शिया. इनर्शिया म्हणजेच 9वी मध्ये आपण त्याला म्हटलेलो जडत्व. म्हणून मग हा जडत्वालाच सांगणारा नियम आहे. म्हणून न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनला आपण काय म्हणतो? लॉ ऑफ इनर्शिया सुद्धा म्हणतो.
आता सेकंड लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशनचं स्टेटमेंट काय होतं, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ अ रिजिड बॉडी किंवा ऑफ एन ऑब्जेक्ट म्हणू शकता इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड अनबॅलन्स्ड फोर्स अँड टेक्स प्लेस इन द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स. इथे अनबॅलन्स्ड फोर्स पाहिजे होतं, बट ठीक आहे, त्यांनी नाही टाकलंय. तर आता नीट आठवा मुलांनो, तुम्हाला आठवण करून देते मी. माझा व्हाईट बोर्ड दिसतोय? व्हाईट बोर्ड दिसतोय का? प्रथमेश, हर्षदा, आणखी कोणी जॉईन झाले का? येस मॅम. अच्छा, राही झाले अजून कोणी जॉईन. सत्यजित कुठे राहिलास? तर बघा काय आहे आपलं सेकंड लॉ ऑफ मोशन. तुम्हाला आठवते मुलांना सूत्र हे होतं F इज इक्वल टू ma होतं. आणि ऍक्च्युली ए आपण कशासाठी सबस्टिट्यूट केलेलं होतं? ए च्या ऐवजी ऍक्च्युली आपल्याकडे असं होतं v मायनस यू भागिले टी, आणि जर कंस उघडला तर mv वजा mu भागिले टी, आणि mv आणि mu काय होतं? हा अंतिम संवेग होता आणि हा सुरुवातीचा संवेग होता. आठवते तुम्हाला नववीला आपण हे केलेलो. सो mv हा होता अंतिम संवेग. संवेग आठवते मुलांनो, संवेगाला आपण p नाव देतो, त्याचं सूत्र होतं m गुणिले v, वस्तुमान गुणिले वेग. आठवते हे? मग ऍक्च्युअल मध्ये हे आपलं फॉर्म्युला काय होता ना, pf वजा pi, म्हणजेच pf काय आहे? हा आहे अंतिम संवेग, फायनल, f फॉर फायनल, आणि pi काय होतं? mu, म्हणजे सुरुवातीचा संवेग. तर बदल, संवेगामधला बदल भागिले वेळ, म्हणून आपण काय म्हटलं? संवेग परिवर्तनाचा दर. म्हणजे आपल्या न्यूमरेटर मध्ये अंशामध्ये येणार संवेग परिवर्तन, आणि जेव्हा पण दर शब्द येतो तुम्हाला माहिती आपण भागिले टी करतो, म्हणजेच हा संवेग परिवर्तनाचा दर म्हणजेच pf वजा pi भागिले टी हा लावलेल्या बलाशी समानुपाती असतो. हेच आपल्याला होतं न्यूटनचा दुसरा नियम 9वी मध्ये. आता ह्यालाच मग आपण हा संवेगाचा जो बदल आहे ना मुलांनो, मग खूप छोटा बदल असेल तर आपण त्याला डीपी लिहिणार, आणि टाइम पण खूप कमी टाइमात तो बदल झालाय म्हणून आपण ह्याला डीटी लिहिणार. मग ह्याच जे आपलं सूत्र आहे ते त्यांनी दिलेलं आहे एफ. बघा इथे दिसतंय, एफ बार इज इक्वल टू डी बार बाय dt. आता बार काय आहे? कारण संवेग आणि बल दोन्ही पण काय आहेत? वेक्टर क्वांटिटीज आहे, म्हणून त्याच्या डोक्यावरती बार आहे. म्हणून इथे बघा p बरोबर mv काय आहे ते? लिनियर मोमेंटम. लिनियर म्हणजे एका रेषेमध्ये होणारा संवेग. कारण एक लिनियर नाव द्यायची का गरज आहे? कारण एक अँग्युलर मोमेंटम पण असतो. वस्तू जर गोल गोल फिरत असेल तर त्याचं अँग्युलर मोमेंटम असतं, जे तुम्ही पुढे जाऊन शिकणार आहात. ठीक आहे, जसं युनिफॉर्म सर्कल्युअर मोशन साठी आठवते ना मुलांनो, आपण एक अँग्युलर स्पीड पण बघितलं, तसंच अँग्युलर मोमेंटम पण असतं, ते आपण नंतर बघणार आहोत. ठीक आहे, तर हा होता सेकंड लॉ. तर सेकंड लॉला आपण आता इथे असं चेंज केलं. तर थर्ड लॉ काय आहे? फॉर एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ही सिंपल वाला आपला तिसरा नियम तर तुम्हाला अभ्यास करायच्या आधीच पाठ पण होता है ना. 9वी मध्ये पण तुम्हाला इकडून तिकडून तिसरा नियम आधीच माहिती पडला असेल, कारण खूप सोपा येतो. आता पुढे बघा मुलांना, तर इथे नीट बघा आता आपण काय करतोय. हे 3 नियम आपण आता अशा पद्धतीने लिहिले. सेकंड नियम, आता हे जे होतं ना डीपी बाय dt, पण आपलं पीचं सूत्र काय? पी बरोबर mv आहे, तर इथे पी च्या ऐवजी, ह्या पी बारच्या ऐवजी इथे mv टाकलं. तुम्हाला ऑलरेडीच माहितीये, मग त्याचं आपण काय काढणार? डेरिव्हेटिव्ह काढणार आपलं सूत्र वापरून. मग m तर कॉन्स्टंट आहे म्हणून आलं dv भागिले dt, आणि vच आपलं काय आहे? dv म्हणजेच वेलॉसिटी मध्ये किती बदल झाला, मग तेच ऍक्सेलरेशन आहे ना. बरं बघा, ma हे जे सूत्र होतं आलं इथे पण परत तेच माघारी. हे बघा, f इज इक्वल टू ma, f इज इक्वल टू f बार इज इक्वल टू ma बार. सेम टू सेम परत आलं सूत्र माघारी. सो आता हिने काय सांगितलंय माहितीये मुलांना,
जर फोर्स बल जे काम करते ते बल जर 0 असेल, वस्तूवर कुठलंच बल काम करत नसेल, तर व्ही आपली काय असते, कॉन्स्टंट. म्हणजेच न्यूटनच्या तिसऱ्या नियमावरून किंवा न्यूटनच्या दुसऱ्या नियमावरून आपण न्यूटनचा पहिला नियम पण सिद्ध करू शकतो. कसं काय? जसं की आता इथे बघा, हे काय आहे, हे 0 आहे ना, म्हणजे बाहेरून त्याच्यावर काय बल कामच नाही करत. तर काय होणार मग, 0 बरोबर डीपी भागिले डीटी, आणि 0 बरोबर आता डी ऑफ डी आणि इथे पी च्या ऐवजी काय आहे, एम बी. तर एम आपला काय होणार, कॉन्स्टंट. एम बदलत नाही ना, त्याच वस्तूसाठी तिचा वस्तुमान थोडी बदलणार आहे. आणि इथे काय येणार, डी ऑफ डी ऑफ व्ही, म्हणजेच आपलं आलं डीव्ही बाय डी आणि इथे एम. तर डीव्ही बाय डी म्हणजेच वेलोसिटी मधला बदल वेळेनुसार, मग तेच ऍक्सेलरेशन असतं, म्हणून एम ए. राईट. तर आपला हा सेकंड लॉ आला. आणि हा सेकंड लॉ एफ इज इक्वल टू एम बी चे हे जे सूत्र आलं आपलं एम ए. आता काय सांगितलेलं आहे, जर समजा वस्तूवर बलच काम नाही करत आहे, वस्तूवर कुठलंच बल काम नाही करत आहे, तर हे जे एफ इज इक्वल टू एम ए आलेलं आहे, तर हे बल काम करत नसल्यावर हे 0 होणार. याचा अर्थ एम ए बरोबर 0 होणार. पण मुलांना माहिती आहे ना तुम्हाला, मास म्हणजे वस्तुमान कधीच नाही 0 होऊ शकत. याचा अर्थ ऍक्सेलरेशन 0 होईल. ऍक्सेलरेशन 0 म्हणजे काय, डीव्ही बाय डी बरोबर 0 होईल. बरोबर आहे. कळते मी काय करते, थांबा परत एकदा सांगते. आपला न्यूटनचा सेकंड लॉ काय आला, एफ इज इक्वल टू एम ए. बरोबर आहे. आता साईड उलट्या करून दिल्या तर म्हणजेच एम ए बरोबर एफ. पण समजा वस्तूवर एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स कुठलंच बाहेरून बल काम करत नाहीये, याचा अर्थ आपलं ए किती होईल, 0 होईल. पण मग एम आणि ए बरोबर 0, याचा अर्थ एक तर एम 0 असेल नाही तर ए 0 असेल. बरोबर आहे ना, दोघांपैकी कोणतं तरी एक 0 असल्यावरच त्यांचा गुणाकार 0 येऊ शकतो. तर वस्तुमान तर कधीच 0 नाही होऊ शकत. वस्तूचं वस्तुमान जे आहे ते 0 नाही होऊ शकत. याचा अर्थ एच 0 असेल. बरोबर आहे, ए 0 असेल. तर मग ए ऍक्च्युअल मध्ये काय आहे, वेलॉसिटी मध्ये झालेला बदल जो आहे तो 0. याचा अर्थ काहीच बदल नाही झाला. कोणत्या गोष्टीचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं ना. याचा अर्थ व्ही कॉन्स्टंट आहे, म्हणजे व्ही बदलत नाहीये. म्हणजे काय म्हणायचंय, तुमची जर वस्तू 20 मीटर पर सेकंडने चालली आहे, तर ती थ्रू आउट द जर्नी, समजा इथून जर्नी चालू केली, थ्रू आउट द जर्नी ती 20 नेच चाललेली. हे डिस्टन्स टाइम ग्राफ जर आपण काढला आणि वेलॉसिटी टाइम ग्राफ काढला, तर समजा इथे वस्तू 20 आहे, तर ती वस्तू अशी वेळ वाढत जाईल, तसं तसं सरळ ती 20 नेच चाललेली आहे. हा वेलॉसिटी टाइम ग्राफ आहे. राईट. याचा अर्थ काय, वस्तूवर एक्सटर्नल बल जर काम करत नसेल, म्हणजेच बल ते 0 असेल, तर वस्तूचा वेग कॉन्स्टंट राहतो, म्हणजेच वस्तू युनिफॉर्म मोशन मध्ये जाते. हाच आहे पहिला नियम. तर दुसरा नियम वापरून आपण वस्तूचा पहिला नियम सुद्धा सिद्ध करू शकतो. हे एक्झाम मध्ये विचारू शकतात. ठीक आहे. तर आता इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन ना मुलांनो, हे खूप सोपं आहे. पहिला जो नियम आहे त्याचे फायदे काय आहेत न्यूटनच्या पहिल्या नियमाचे, जो इनर्शियाचा नियम आहे, तर हे प्लीज तुम्ही एकदा गो थ्रू करा. हे 1 2 3 खूप सोपं आहे. जर तरी पण काही कळलं नाही तर मला नेक्स्ट क्लास मध्ये विचार. आता इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. फर्स्ट लॉ चे काय काय फायदे आहेत, सेकंड लॉ चे काय काय फायदे आहेत, तर सेकंड लॉचं पण वाचा आणि थर्ड लॉचं पण वाचा. ऍक्च्युअल मध्ये ना 10वीला गेल्या वर्षी माझ्याकडे जी मुलं होती ना, मुलांना 9वीला, त्यांना मी स्वतःहूनच हे प्रश्न दिलेले. पहिला नियम त्याचा काय आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोग होतोय, दुसऱ्या नियमाचा काय होतोय, तिसऱ्या नियमाचा काय होतोय. मग तेच हे जे आहेत इम्पॉर्टन्स, म्हणजेच काय महत्व आहे त्याचं, याचाच अर्थ तो काय इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, तर ते लिहायचंय. आता
कॉन्सिक्वेन्सेस. कॉन्सिक्वेन्सेसचा अर्थ काय असतो? दोघांपैकी काय कल्पना आहे? आता तुम्ही बरेच दिवस झालं कॉलेजला जाता इंग्लिश मध्ये. काय असतं कॉन्सिक्वेन्सेस? काय असतं कॉन्सिक्वेन्सेस? कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम रे. जी गोष्ट आपल्याला करायला नाही पाहिजे ती केली किंवा जी करायला पाहिजे ती नाही केली तर त्याचा परिणाम जो आपल्याकडे येतो त्यालाच आपण म्हणतो कॉन्सिक्वेन्सेस. से फॉर एक्झाम्पल तुम्ही अभ्यास नाही केला, अभ्यास नाही केलेल्याचा कॉन्सिक्वेन्सेस काय होईल? परीक्षेत चांगले नाही मार्क्स भेटणार किंवा फेल होणार. हा झाला त्याचा कॉन्सिक्वेन्स. समजलं आता कॉन्सिक्वेन्सेस काय असतात? समजलं? बरं परत एकदा सांगते बघा. हा कॉन्सिक्वेन्सेस आता मी जनरल इंग्लिश मध्ये सांगितलं की कुठली पण गोष्ट नाही केली, जी करायची नाहीये तरी पण केली, त्याचा परिणाम काय होईल? जे करायला पाहिजे नाही केलं तर त्याचा परिणाम काय होईल? त्यालाच आपण म्हणतो कॉन्सिक्वेन्सेस. पण इथे कॉन्सिक्वेन्सेसचा जो अर्थ आहे तो थोडासा वेगळा आहे. जस फिजिक्सचा अर्थ वेगळा होता 10वीला, तसंच इथे आपण जरा वेगळं आहे. तर काय आहे हे? बघा कॉन्सिक्वेन्सेसचं काय आहे? आफ्टर फोर्स एक्झर्टेड बाय अ बॉडी ऑन कॉन्व्हेन्शनली रिटर्न ॲज 7 अच्छा एक मिनिट, याला थोडं झूम करते. Action force exerted by a body X on body Y, conventionally written as Fy is equal to अच्छा Fyx म्हणजे काय? फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय बॉडी Y. हा मुलांनो, तर Y एक्सपिरियन्स करते म्हणून इथे आधी Y लिहिले बघा. इज फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय F. F हा जर एकमेव बल असतं त्याचं आपण रिझोल्युशन एक्स आणि वाय मध्ये नसतं केलं तर तो इथे आला येईल. तर पुढे काय होते? ॲज अ रिझल्ट बॉडी वाय क्रिएट्स रिॲक्शन फोर्स ऑन एक्स. ठीक आहे, रिॲक्टिंग फोर्स, ऍक्शन फोर्स, रिॲक्शन फोर्स आपण बघितलेलं होतं. चला आता इनर्शियल नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स वगैरे ते आपण बघणारच आहोत, पण थोडस ब्रेक घेऊन बघूयात. ब्रेक घेऊन बघूयात म्हणजे मला काय म्हणायचंय, आधी मी तुम्हाला काही क्वेश्चन्स देते, ते क्वेश्चन जरा थोडस सोडून दाखवते का मला, बघूयात आपण. चला ध्यान द्या आता. बघा मुलांनो, इथे काय आहे ना, दोन फोर्स आहेत आपल्याकडे. एक आहे एक्स कडून वाय कडे चाललाय आणि दुसरा वाय कडून इथे एक्स कडे चाललाय. तर दोघं जर इक्वल आहेत मॅग्निट्यूड मध्ये, म्हणजे दोघं पण 50-50 समजा न्यूटनचे, आणि अपोजिट इन द डायरेक्शन, पण एक इकडे चाललंय एक इकडे चाललंय. बट देर इज नो क्वेश्चन ऑफ कॅन्सलेशन ऑफ दिस फोर्सेस ॲज दीज आर एक्सपिरियन्स बाय डिफरंट ऑब्जेक्ट्स. वेगवेगळ्या ऑब्जेक्ट मुळे अनुभवले जाणारे हे दोन फोर्सेस आहेत, त्याच्यामुळे ते कॅन्सल करायचा प्रश्नच येत नाही. देन पुढे काय दिले? फोर्सेस Fxy and Fyx must not be contact forces. Repulsive forces between two magnets is a pair of action and reaction forces. So in this case, काय सांगितलेलं? In this case, two magnets are not in contact. Gravitational force between Earth and Moon or
between earth and sun are also similar points for non-contact action reactions. मतलब दोनों जब एक दूसरे के ऊपर फोर्स अप्लाई कर एकमेकांना फोर्स लावतात ते तर ते दोघं पण एकमेकांवरती कोणत्याच प्रकारचे जे आहे बल किंवा फोर्स एक्झर्ट करत नाहीयेत. हे गणित जे आहे खूप सिंपल आहे, तुम्ही स्वतः होमवर्कला ट्राय करायचं. बघा पी विथ रिस्पेक्ट टू टी आपण काढत होतो राईट. तर पीचं सूत्र इथे ठेवलं. पी काय आहे, एम बी मायनस एम यू. तर इथे काय केलं असेल त्यांनी मग आता ह्याला म्हणतात डिनॉमिनेटर सेपरेट करण्याची मेथड आहे ही, ती आपण बघणार आहोत किंवा मॅथ्स मध्ये पुढे जाऊन तुम्ही बघाल. पण आता इथे कसं आलं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. हे बघा आपलं नॉर्मल सूत्र लिहिलंय एफचं डीपी बाय डीटी, मगाशीच आपण बघितलेलं होतं. डी ला कॉमन काढला, पी ची किंमत ठेवली मास इंटू वेलोसिटी. तर मग इथे चेन रूल यूज होणार मुलांना. डेरिव्हेटिव्ह काढताना चेनिंगच्या स्वरूपामध्ये, म्हणजे एकाचं झालं की दुसऱ्याचं, दुसऱ्याचं झालं की तिसऱ्याचं असं. तर काय केले मग, डी ऑफ डी ऑफ एम व्ही. आता पुढे काय केलं त्यांनी, आधी व्ही ला कॉन्स्टंट ठेवलं, एमचं डेरिव्हेटिव्ह काढलं विथ रिस्पेक्ट टू टाइम. परत एम ला कॉन्स्टंट ठेवलं, डीव्ही बाय डीटीचं दुसरं हे काढलं. ही ना चेन मेथड आहे मुलांना. काय असतं माहितीये का चेन मेथड म्हणजे, थांबा मी तुम्हाला सांगते. डेरिव्हेटिव्ह मध्ये समजा नीट बघा. समजा आता आपल्याला काढायचं आहे डी ऑफ डी ऑफ एक्स वाय. तर एक्स आणि एक्स गुणिले वाय आहे. तर आपण काय करतो माहितीये, पहिलेचा टर्म तसाच ठेवतो. हे तुम्हाला गेल्या वेळी पण मी शिकवलेलं. आणि दुसऱ्याचं काय करणार आहे आपण, डी ऑफ डी ऑफ वाय प्लस पहिल्याचं आता घ्यायचं फर्स्ट वाल्याचं. तर पहिल्याचं ठेवलं, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह काढणार आणि नंतर काय करणार आपण, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह काढणार डी ऑफ डी आणि पहिल्याला तसंच ठेवणार, म्हणजे सेकंडला तसंच ठेवणार. इझी. तेच इथं केलंय बघा. तेच नीट बघितलं तरी इथे तेच केलेलं आहे बघा. डी ऑफ डी ऑफ एम बी एक सेकंड, डी ऑफ डी ऑफ एम बी. तर मग डीएम बाय डी एम व्ही तसाच ठेवलाय आणि दुसऱ्या केसमध्ये एम तसाच ठेवलाय डीबी बाय डी. मला म्हणतात चेन रूल, म्हणजे दोन असले वेगवेगळे तर आधी एकाचं काढायचं, दुसऱ्याला तसंच ठेवायचं, मग दुसऱ्याचं काढायचं डेरिव्हेटिव्ह, पहिल्याला तसंच ठेवायचं. कळलं? इझी. तेच इथे यांनी वापरलेलं आहे. येस मॅम. चला पुढे आता बघूयात आपण. ठीक आहे, हे एकदा तुम्ही गो थ्रू करून बघा. एक्झाम्पलच आहे अजून एक, इझी आहे हे पण, तुम्हाला येईल सोडवता. फक्त किमती व्यवस्थित टाकलेल्या आहेत. आता इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेम्स ऑफ रेफरन्स काय असतं ते नीट समजून घेऊयात आणि मग आपण टाइप्स ऑफ फोर्सेस कडे नंतर जाऊयात. कोण सांगेल मला इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेम्स ऑफ रेफरन्स काय असतात? बघा, तर आता
हा वाला पोर्शन जो आहे मी जसं तुम्हाला सांगितलं, इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेम्स ऑफ रेफरन्स, कोण सांगेल मला, काय कल्पना आहे हा शब्द? अच्छा, फक्त हा शब्द आधी ऐकला असेल तर हो म्हणा बरं. नाही माहिती? येस, कोणाला सांगायचं ते ट्राय करा. अनम्यूट करून बोला ज्यांना कोणाला बोलायचं असेल बेटा, कारण मला आवाज नाही येणार नाही तर. नाही माहिती इनर्शियल नॉन इनर्शियल वर्ड, ठीक आहे, काही हरकत नाही. आपण ना एखादा छोटासा व्हिडिओ बघूयात, इनर्शियल आणि नॉन इनर्शियल काय असतं. इनर्शिया शब्द ऐकलाय? इनर्शिया शब्द नाही ऐकला? बरं, काही हरकत नाही. बघा काय सांगितलं इथे. एक मिनिट मुलांनो, मला एखादा छानसा व्हिडिओ मिळतोय का बघते तुम्हाला दाखवायला, म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर होईल इनर्शियल फ्रेम काय असते, नॉन इनर्शियल फ्रेम काय असते. एक सेकंड, चला मी एखादी कोणती पण लावते आणि ना त्याला मी स्वतःच एक्सप्लेन करते, ठीक आहे. तर आवाज का नाही येते? थांबा, एक व्हिडिओ मिळाला मला पण आवाजच नाही येते त्याचा. मला एखादं चांगलं, अच्छा ठीक आहे चला, मिळालंय. मी प्रश्न विचारणार हा व्हिडिओवर आधारित, हर्षदा आणि प्रथमेश, तर नीट बघा बेटा. यदि कोई ऑब्जेक्ट बदलते समय के अनुसार, व्हिडिओ दिसतोय आणि आवाज ऐकायला येतो मुलांनो? येस मॅम. हा ठीक आहे, चला बघा. येतो आवाज? येस मॅम. यदि कोई ऑब्जेक्ट बदलते समय के अनुसार अपनी पोजीशन को चेंज करता है, तब हम कहते हैं कि वो ऑब्जेक्ट मोशन में है। जैसे कि आपने शुरुआत में ये नोटिस किया कि इस पोल से दूरी 2 मीटर की है और 1 मिनट बाद भी इनके बीच की दूरी 2 मीटर की है, 2 मिनट बाद भी और 3 मिनट बाद भी। तो इसका मतलब यह है कि बदलते समय के अनुसार इस बॉल की पोजीशन चेंज नहीं हो रही है, इसलिए हम कहेंगे कि यह बॉल मोशन में नहीं है बल्कि रेस्ट में है। और यदि वो बॉल बदलते समय के अनुसार अपनी पोजीशन को चेंज करता, तब हम कहते
कि ये बॉल मोशन में है। कंसिडर कीजिए कि आप स्पेस में हैं और आपके सराउंडिंग्स में कुछ भी नहीं है और आपको कहा गया है कि आप पता कीजिए कि आप खुद मोशन में हैं या नहीं। तो उस समय आप नहीं पता कर सकते कि आप मोशन में हैं या नहीं, क्योंकि किसी भी एक चीज़ को देखकर आप ये नहीं बता सकते कि आप अपनी पोजीशन समय के साथ चेंज कर रहे हैं या नहीं। तो इसका मतलब ये है कि मोशन को डिस्क्राइब करने के लिए हमें एक रेफरेंस की आवश्यकता पड़ती है और उस रेफरेंस को हम फ्रेम ऑफ रेफरेंस कहते हैं। फ्रेम ऑफ रेफरेंस को चूज़ करने की हमारे पास पूरी आज़ादी है और जाने अनजाने में हम कई बार फ्रेम ऑफ रेफरेंस को चूज़ भी कर लेते हैं। जैसे यदि आप प्लेटफॉर्म पर खड़े हैं और एक ट्रेन बाईपास होती है, तब हम कहते हैं कि ट्रेन मोशन में है, क्योंकि हमने प्लेटफॉर्म को फ्रेम ऑफ रेफरेंस माना है और इसकी रिस्पेक्ट में ट्रेन अपनी पोजीशन को चेंज कर रही है। वहीं यदि हम ट्रेन में होते हैं, तब हम ये कहते हैं कि बाकी चीज़ें पीछे की तरफ मूव कर रही हैं, क्योंकि हम उस समय ट्रेन को फ्रेम ऑफ रेफरेंस मान लेते हैं और उसके अनुसार बाकी सारे ऑब्जेक्ट अपनी पोजीशन को चेंज कर रहे होते हैं। इसलिए हम कहते हैं कि बाकी सारे ऑब्जेक्ट्स मोशन में हैं। फ्रेम ऑफ रेफरेंस को हम कोऑर्डिनेट सिस्टम से रिप्रेजेंट करते हैं, जिसमें एक्स, वाई और जेड एक्सेस होते हैं और इस कोऑर्डिनेट सिस्टम के मुताबिक यदि कोई ऑब्जेक्ट समय के अनुसार अपनी पोजीशन को चेंज करता है, तब हम उसे कहते हैं वो मोशन में है। चूज किया गया रेफरेंस खुद मोशन में भी हो सकता है और रेस्ट में भी हो सकता है, जैसा कि हमने ट्रेन वाले एग्जाम्पल में देखा था। और यदि वो फ्रेम ऑफ रेफरेंस एक कांस्टेंट वेलोसिटी से ट्रैवल करता है, तब उस फ्रेम ऑफ रेफरेंस को हम इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस कहते हैं, क्योंकि उस फ्रेम में न्यूटन के मोशंस के लॉज वैलिड हैं। और वहीं एक तरफ यदि वो फ्रेम ऑफ रेफरेंस एक्सेलरेटेड है, मतलब कि एक कांस्टेंट वेलोसिटी से ट्रैवल नहीं करता है, तब हम उसे कहेंगे कि वो नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस है और इस फ्रेम ऑफ रेफरेंस में न्यूटन्स के मोशन के लॉज वैलिड नहीं होते हैं। नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस मतलब कि एक एक्सेलरेटेड सिस्टम में हमें एक फोर्स फील होता है, जिसे हम स्यूडो फोर्स कहते हैं। इस स्यूडो फोर्स के बारे में हमने पहले भी बात की है। जब वो सिस्टम एक्सेलरेट करता है, तब हमें वो फोर्स पीछे की तरफ फील होता है। जब वो सिस्टम डिसेलरेट करता है, तब हमें वो फोर्स आगे की तरफ फील होता है। लेकिन न्यूटन के फर्स्ट लॉ के मुताबिक किसी भी ऑब्जेक्ट के एक्सेलरेशन के लिए अनबैलेंस फोर्स अनिवार्य है। लेकिन उस एक्सेलरेटेड सिस्टम में हमारा एक्सेलरेशन होता है, लेकिन कोई फोर्स हमारे ऊपर एक्ट ही नहीं करता है। इसलिए न्यूटन का फर्स्ट मोशन का लॉ इस नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस में इनवैलिड है। न्यूटन सेकेंड लॉ ऑफ मोशन के मुताबिक फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन होता है, लेकिन इस एक्सेलरेटेड सिस्टम में कैलकुलेशन करते वक्त हमें स्यूडो फोर्स के मैग्नीट्यूड को भी कंसिडर करना पड़ता है। इस वजह से न्यूटन का सेकेंड लॉ ऑफ मोशन भी इस नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस में वैलिड नहीं होता है। न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन के मुताबिक हर एक एक्शन फोर्स के लिए इक्वल और अपोजिट रिएक्शन फोर्स होता है, लेकिन इस एक्सेलरेटेड सिस्टम मतलब कि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस में हमारे ऊपर वर्क करने वाला स्यूडो फोर्स सिर्फ रिएक्शन होता है, उसका कोई एक्शन फोर्स नहीं होता है। इसलिए न्यूटन का थर्ड लॉ भी इस नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस में वैलिड नहीं होता है। आशा करते हैं कि आपको ये कॉन्सेप्ट समझा होगा और आपके लिए हेल्पफुल रहा होगा। अच्छा, मला शॉर्ट मध्ये कोण सांगेल? प्रथमेश, सांगशील काय कळलं तुला बेटा? इझी होतं, हिंदी मध्ये सांगितलं. प्रथमेश. मॅम आपण ट्रेन मध्ये बसलो तर आपल्याला वाटतं की आपल्या बाजूचे जे झाड वगैरे जे आहेत ना, ते मोशन करतात, पण ते एकच जागेवर स्थिर असतात. आपण फ्रेम मोशन करत असतो. बरोबर. आणि आता आपण जर रोडाच्या मध्यभागी जर उभे राहिलो, तर आपल्याला समजणार नाही की आपण मोशन आहे का फ्रेम मोशन आहे. आपल्याला वेगवेगळ्या वाहतूक तिथून मोशन होताना दिसतील. करेक्ट. हा, ऍक्सेलरेटेड फ्रेम इनर्शियल आणि नॉन इनर्शियलला कशाला म्हणायचं बेटा?
इनर्शियल फ्रेम्स ऑफ रेफरन्स त्या आहेत ज्याच्यामध्ये न्यूटनचे नियम काय होतात, खरे ठरतात, है ना. येस मॅम. आणि जिथे खरे ठरत नाही त्यालाच आपण काय म्हणतो, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स किंवा ऍक्सेलरेटेड पण म्हटलेलं आहे ना, ह्याला नाव दिलेलं. मी हा वाला जो लिंक आहे ना प्रथमेश, आपल्या ग्रुपमध्ये परत टाकेल, तर तू त्याला अजून एकदा बघ जरा, म्हणजे येस मॅम. तुला अजून चांगलं समजेल. हवं तर मग तू त्याला पॉज वगैरे पण करून बघू शकतो. तर हे परत एकदा वाचून काढ मग बुक मधनं, की इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स काय असतं ते जे इथे दिलेलं आहे ते. ठीक आहे, इनर्शियल आणि नॉन इनर्शियल. आता आज आपण बघणार आहोत, हे तर खूप सोपं आहे, फंडामेंटल टाइप्स ऑफ फोर्सेस, बलाचे किती प्रकार आहेत. हे बलाचे प्रकार, 2 प्रकार तू 8वी मध्ये ऑलरेडी शिकलाय प्रथमेश. मी क्लू देते, तुला आठवते का बघ. जे बल लावताना दोन्ही वस्तूंमध्ये संपर्क गरजेचा आहे त्याला कोणतं बल म्हणतात? संपर्क बल. जी बल लावताना Yes, ma'am. वस्तूमध्ये संपर्काची गरज नाहीये त्याला आपण काय म्हणतो? असंपर्क बल. संपर्क बलाची 2 एक्झाम्पल देऊ शकशील प्रथमेश? कोणती पण 2 एक्झाम्पल. मॅम म्हणजे असं की आता आपण दोरी ओढ मध्ये इकडचे 4 विद्यार्थी तिकडचे 4 विद्यार्थी एकमेकाला खेचतायत. हो, कोणतं बल लावतोय आपण, काय वापरून बल लावतोय, मग ते कोणत्या प्रकारचं बल आहे? हे संपर्क बल मॅम. हो, संपर्कच बल रे, संपर्क. चल मी ऑप्शन्स देते तुला. हा, गुरुत्वाकर्षण बल, चुंबकीय बल, स्नायू बल, घर्षण बल. 4 ऑप्शन दिलेत. कुठलं बल लावतोय आपण, तू जे एक्झाम्पल घेतले त्याच्यामध्ये? स्नायू बल. येस, तेच मी विचारते. आपली ही जी संपर्क बल आहेत, संपर्क बलामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे स्नायू बल, दुसरं आहे घर्षण बल. अजून एक बल आहे ते आपण इथे शिकणार आहोत. 11वी मध्ये आहे ते, तुम्हाला आधी नव्हतं ते, आता आहे. असंपर्क बलामध्ये किती बल आहेत? एक आहे चुंबकीय बल, दुसरं आहे गुरुत्वाकर्षण बल, तिसरं आहे हे स्थितीज विद्युष बल. अरे नाही का, आपण ड्राय केसांवरती कंगवा विंचरून मग नंतर छोटे छोटे कागदाच्या तुकड्याजवळ घेऊन गेलो होतो त्याला चिटकतात, ते आहे विद्युत स्थितीज बल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ज्याला म्हणतात. अजून एक पण आहे त्याच्यामध्ये, चौथं, न्यूक्लिअर फोर्स. न्यूक्लिअर फोर्स म्हणजे आपलं हे अणुच्या केंद्रकाचं केंद्रकीय बल ज्याला म्हणतात. तर त्याच्यामध्ये तर 4 प्रकार आहेत. तर हीच सगळे बल बघ इथे दिलेली आहेत. All the forces in nature are classified into following interactions that are termed as fundamental forces. फंडामेंटल म्हणजे बेसिक, पायाभूत. तर बघ, ग्रॅव्हिटेशनल फोर्स 10वीला आपण शिकलेलो, त्याचं सूत्र पण आहे इथे बघ, राईट. त्याच्यानंतर ना पुढचा फोर्स आपण कुठला शिकलेला होतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स साठीच मग वस्तूचं वजन पण काय असतं वस्तूचं, हे mg. वस्तूवर किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करतोय तेच त्याचं वजन असतं, तेच असतं जी. हे स्मॉल जी ची किंमत वगैरे आपण गुरुत्वाकर्षण धड्यामध्ये काढलेली आहे ऑलरेडी 10वी मध्ये. ते थोडंसं रिवाइज करावं लागेल, नवीन काहीच नाही लिहिले हे बघ. हेच सूत्र आपण आधी पण केलेलं आहे 9वी मध्ये 10वी मध्ये. ठीक आहे. आणि मग इथे जी ची किंमत काढलेली आहे ही 9.8, हे पण आपण काढलेली होती 10वीला काढलेली होती. स्मॉल जी ची सूत्र काय होतं, जीएम भागिले आर स्क्वेअर, हे स्मॉल जीचं आपलं सूत्र आहे. मग त्याच्या किमती ठेवल्या, पृथ्वीसाठी ज्या किमती ठेवल्या, की मग स्मॉल जी ची किंमत आपल्याला पृथ्वीवरती अप्रॉक्सिमेटली 9.8 मिळते, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. परत मग ह्याच्यावर आधारित एक गणित सोडवून दाखवलेलं आहे, दॅट्स इट. त्याच्यानंतर ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, विद्युत चुंबकीय बल. इथे काय दिले, इट इज अन अट्रॅक्टिव्ह और रिपल्सिव्ह फोर्सेस बिटवीन इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल्स. एक धन प्रभार आहे, एक ऋण प्रभार आहे, त्याच्यामधलं जे बल आहे तेच, जसं कंगवाला विंचरले, मग कंगवा आणि ते पेपराचे छोटे छोटे तुकडे, त्याच्यामधलं जे बल आहे तर त्याला नाव दिलेलं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक, विद्युत चुंबकीय बल. ठीक आहे. आता हे कोणी, मायकलने शोधून काढलं, फॅरेडेने. हे
इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आठवते? इलेक्ट्रोमॅग्नेटिझमला मराठीत काय म्हणतात मला आठवत नाही बेटा, पुस्तक बघावं लागेल. 10वीला जो धडा होता ना आपलं विद्युत धारेचा धडा होता ना, हा विद्युत धारेचे परिणाम. विद्युत धारा वाहून गेल्यामुळे दुसरा परिणाम काय होतो? चुंबकत्व निर्माण होतं. तर एक होता औष्णिक परिणाम, दुसरा होता चुंबकीय परिणाम. चुंबकीय परिणामामध्येच बघ हे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम बद्दल खूप मोठासा टॉपिक होता 10वीच्या पुस्तकात. 10वीच्या पण पुस्तकाची मी लिंक शेअर करेल, प्लीज जरा गो थ्रू कर, तुला आठवेल ते. थांब इथेच मी बघते, थांब अजून तुला स्क्रीन शेअर करून दाखवते. मी पूर्ण फुल स्क्रीन शेअर करते ना, पटकन दाखवते, माझ्या ड्राईव्ह वरतीच आहे. कोणतं पुस्तक उघडू? मराठी मीडियमचं उघडू की इंग्लिश मीडियमचं उघडू? रमेश, मराठी मीडियम. मराठी ना, ठीक आहे. थांब, हा हे बघ 10वीचं पुस्तक, विज्ञान आणि तंत्रज्ञान. इलेक्ट्रोमॅग्नेटिझमला मराठीत काय म्हणतात बघूया. हा हे बघ, हा धडा होता विद्युत धारेचे परिणाम, आठवते? येस मॅम. हा, ह्याच्यामध्ये बघ विद्युत धारा वाहत असल्यावरती वस्तू चुंबकासारखं बिहेव करते. हे तुम्ही जे बघितलेलं होतं ना चुंबकीय परिणाम, हे बघ विद्युत धारेचे Yes, ma'am. चुंबकीय परिणाम, ह्याच्यामध्येच इलेक्ट्रोमॅग्नेटिझम होतं बघ. पुढे जाऊ, इलेक्ट्रिक मोटर, हा दिसते, विद्युत चुंबकीय Yes, ma'am. प्रवर्तन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ह्याच्यामध्ये काय होतं? विद्युत धारा, जसं विद्युत धारा वाहून कसं मूलबेटा चुंबकत्व त्याच्या भोवती निर्माण होतं, तर ह्याच्यामध्ये उलट होतं. जर आपण चुंबकत्व बदलत राहिलो तर विद्युत धारा पण आपण बनवू शकतो, विद्युत धारेला जनरेट करू शकतो. आणि तेच प्रोसेस वापरून आपण विद्युत धारा जनरेट करतोय. आणि ते जे उपक्रम ती विद्युत धारा जनरेट करतात आपण त्याला म्हणतो जनरेटर. टर्बाईन फिरतात बघ आपले, उंचावरून पाणी पडतं, खाली टर्बाईन फिरतात आणि विद्युत धारा बनवली जाते. त्याचाच हा सिमिलर वाला एक तर ते पाण्याची शक्ती वापरून, दुसरं आपण आणखी काय काय करू शकतो ते बघ, तेच ते दिलेलं होतं. तर हेच जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे ना, की तुम्ही विद्युत धारा सारखी सारखी म्हणजे हा चुंबकीय क्षेत्र तुम्ही जर चेंज केलं, चुंबकत्व सारखं सारखं बदललं पहिल्या कॉईल मध्ये, तर दुसऱ्या कॉईल मध्ये इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. तेच दाखवणारा हा फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम होता. थोडंफार आठवते का आता प्रथमेश हे जे मी म्हणते ते? मग तेच हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे, त्यालाच इथे बघ नाव दिलेलं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पण म्हणतात. ठीक आहे, त्या बलाबद्दल इथे दिले. म्हणजे 10वीमध्ये जे केले तेच इथे दिलेलं आहे. थोडस डिटेलमध्ये नाही दिले त्यांनी, 10वीला जास्त डिटेलमध्ये केले, इथे शॉर्ट मध्ये दिले. तिसऱ्या प्रकारचं कोणतं बल आहे? स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, तेच केंद्रकीय बल. This is the strongest force that binds nucleons together. न्यूक्लियॉन्स म्हणजेच अणूच्या केंद्रक, म्हणजे न्यूक्लियस मध्ये अणूच्या केंद्रकात काय असतं प्रथमेश? कुठले दोन पार्टिकल्स असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात ना. येस मॅम. हा, आता तू विचार कर, प्रोटॉन सगळे धनप्रभारित आहेत आणि समान जे प्रभार असतो तो एकमेकांना प्रतिकर्षित करतो की नाही, तरी पण हे सगळे प्रोटॉन एकत्र राहतात आणि ते एवढे छोट्याशा केंद्रकामध्ये. ते प्रोटॉन एकमेकांना रिपल्स का नाहीत करत, एकमेकांना लांब का नाही फेकत, जेव्हा की ते समान प्रभार आहे? तर मग असा कोणता फोर्स आहे जो त्याला पकडून ठेवतोय? तर त्याला म्हणतात स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. आणि हा दिसतो, हा एवढा जास्त स्ट्रॉंग असतो, त्याची रेंज दिली आहे, किती अंतरापर्यंत तो काम करतोय. ग्रॅव्हिटेशनल फोर्सची पण इथे ह्यांनी रेंज दिलेली असेल, दिली का? हा दिली असेल, हा दिसते, इनफायनाईट रेंज, अनंत अंतरापर्यंत ग्रॅव्हिटेशनल फोर्स करतो.
काम, पण विकेस्ट फोर्स आहे आपल्या सगळ्या प्रकारचे जे बल आहे त्याच्यातलं सगळ्यात कमजोर बल ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. पण मग सगळ्यात कमजोर बल असलं तरी पण त्याने पूर्ण विश्वाला बांधून ठेवलंय. ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसतं तर काय काय झालं असतं हे 10वी मध्ये शिकलाय बघ तुम्ही. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच आपण अर्थवर राहतोय. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच सूर्याभोवती सगळे जे ग्रह आहेत फिरतात आहेत. तर हा जरी विकेस्ट असला ना तरी पण का एवढा इफेक्टिव्ह आहे? कारण जेवढं जास्त मास, जेवढं जास्त वस्तुमान तेवढं जास्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ना. त्याच्यामुळे सूर्याचं वस्तुमान खूप आहे, पृथ्वीचं वस्तुमान खूप आहे. त्याच्यामुळे वस्तुमान जास्त असल्यामुळे त्यांचं गुरुत्वाकर्षण बल जास्त आहे. कळते तुला? म्हणून मग जरी वीक फोर्स असला पण मोठ्या वस्तूंसाठी जास्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करेल आणि म्हणून त्या एका बलाने आपल्या सगळ्यांना पकडून ठेवलेलं आहे पृथ्वीवरती. त्याच्यानंतर आहे वीक न्यूक्लिअर फोर्स. वीक न्यूक्लिअर फोर्स म्हणजे कोणता? सब ॲटॉमिक पार्टिकल्स. म्हणजे काय बेटा? वीक न्यूक्लिअर फोर्स म्हणजे ह्या फोर्स पेक्षा हा फोर्स जो आहे तो थोडा कमी आहे, पण गुरुत्वाकर्षण बलापेक्षा हा जास्तच आहे बरं का. तर आता हा फोर्स काय करतो ना, रेडिओ ऍक्टिव्ह डीके म्हणजे अटॉमिक बॉम्ब माहितीये तुला? अटॉमिक बॉम्ब फेकलेला Yes, ma'am. अमेरिकेने हिरोशिमा नागासाकीवर. तर जे आपले हेवी एलिमेंट्स असतात ना, जसं युरेनियम, स्ट्रॉन्शियम, लेड, तर ते माहितीये बेटा तुला, ते खूप हेवी केंद्रक असले जे एलिमेंट्स असतात म्हणजे जे मूलद्रव्य असतात, केमिस्ट्रीमध्ये दीपिका मॅमने शिकवलं असेल किंवा पुढे जाऊन शिकवतील, ते नॅचरली ना त्यांच्यामधून ना नॉन स्टॉप अशी काही ना किरणं बाहेर पडत असतात, इमिट होत असतात. जसं सूर्याची किरणं बाहेर पडतात तसं त्यांच्यामधून ती किरणं बाहेर पडत असतात. हे ते दिसतंय. दिस इज द इंटरॅक्शन बिटवीन सब ॲटॉमिक पार्टिकल्स दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर रेडिओ डिके ऑफ ॲटम्स. अणूंचं काय होतं? डीके होतंय. आता डीके होणं म्हणजे ऍक्च्युअल मध्ये सडणं, पण इथे अणू काय सडत नाहीत, पण ते एकमेकांपासून सेपरेट होतात. एका एका मूलद्रव्यामधून ते अणू सेपरेट बाहेर निघून कमी कमी होतात इन अ पर्टिक्युलर बीटा इमिशन. तेच त्यांना किरणांचं नाव आहे, त्या रेजचं नाव आहे बीटा. तर हे पुढे जाऊन डिटेल मध्ये असणार आहे. हे थोडक्यात फक्त एक एक पॅरेग्राफ मध्ये सांगितलंय की काय आहे. ठीक आहे. तर हे फक्त टाइप्स ऑफ Yes, फोर्सेस ma'am. त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर ना, आता जस्ट आपण जे डिस्कस केलं, कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस, संपर्क आणि असंपर्क बल. कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क. तर कॉन्टॅक्ट फोर्सेस कोणती कोणती आहेत? नॉन कॉन्टॅक्ट हे देते बघ, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, मॅग्नेटोस्टॅटिक फोर्स. हे सगळे काय आहेत? नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस, ज्याला संपर्काची गरज नाहीये. आणि कॉन्टॅक्ट फोर्सेस कुठले आहेत आपले? एक आहे स्नायुबल. स्नायुबल म्हणजेच मस्क्युलर फोर्स. फ्रिक्शन म्हणजे घर्षण बल. आणि अजून एक हे पण आहे बेटा, टेन्शन. वस्तूला तू लटकवत ठेवलं ना खाली वजन बांधून, तर ती वस्तू जो ताण अनुभव करते त्याला टेन्शन म्हणतात. तो पण एक काय आहे? कॉन्टॅक्ट फोर्स आहे. नॉर्मल फोर्स त्याला म्हणतात बघ. नॉर्मल रिॲक्शन फोर्स म्हणजेच नॉर्मल फोर्स त्याला म्हणतात. नॉर्मल फोर्स म्हणजे सॉरी, टेन्शन म्हणजे तो ताण असलेला फोर्स, आणि नॉर्मल फोर्स म्हणजे आता जसं की बघ, तुझ्या समोर जी पण वस्तू आहे ती जमिनीवर ठेवली, तर ती वस्तू तिचं वजन जमिनीवर काम करते, पण त्याच्या बदल्यात जमीन पण त्या वस्तूवरती जे वरच्या बाजूला जे बल लावते त्याला आपण काय म्हणतो? नॉर्मल फोर्स म्हणतो. न्यूटनचा तिसरा नियम आठवते ना? फॉर एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तर वस्तू बल लावते जमिनीवर, बदल्यामध्ये जमीन पण वस्तूवर जे वरच्या बाजूने जे बल लावते त्याला नॉर्मल फोर्स म्हणतात. ओके. तर मग हे पण थोडस वाचून काढ. आता ह्याच्यानंतर हा वाला जो पोर्शन आहे आपण हा उद्या घेऊ, रिअल अँड सुडो फोर्सेस. रिअल म्हणजे खरे खुरे फोर्सेस, सुडे म्हणजे खोटे खोटे फोर्सेस, पण ते काम करतात येतात. तर ते काय असतात ते आपण उद्या बघूया. म्हणजे आता बहुतेक आपलं हे प्रथमेश, मी स्क्रीन शेअर स्टॉप करते. होमवर्क आधी नोट करून घे आणि मग एक महत्वाची माहिती मी सांगते ते ऐकूनच जा बेटा. होमवर्क तुझा बघ काय काय आहे तो नोट कर, हवं तर कुठेतरी लिहून घे पटकन.
एक तर हे 9वीचं आणि 10वीचं पुस्तक, 10वीच्या पुस्तकाची पण लिंक मी ग्रुपमध्ये टाकते. जरा गो थ्रू कर हा धडा समजून घेण्यासाठी. थोडं थोडं, पूर्ण वाचत बस असं अजिबात नाही मी म्हणत, पण समजून घे जेवढं जमेल तेवढं. आणि दुसरा, एक तर हा होमवर्क आहे की हा धडा आपल्याला चांगला समजावा म्हणून हे 9वी आणि 10वीचं पुस्तक जरा रिवाइज करायचंय. आणि दुसरा होमवर्क काय आहे, मोशन इन अ प्लेन धडा जो आपला संपलाय शिकवून, त्याची एक्सरसाइज, ते व्हिडिओचे जे लिंक्स मी टाकलेले ते बघून ट्राय कर, बसून सोडव त्याला बेटा. आणि जे जे जमत नाहीये तुला, जे जे व्हिडिओ बघून पण समजत नाही, ते मला आपली दिवाळी संपल्यानंतर विचार. समजते? ओके मॅम. प्रथमेश, आता कॉलेज परत तुझं कधी चालू होणार आहे? सुट्टी असेल ना आता, दिवाळीची सुट्टी लागली असेल. येस मॅम, 5 सप्टेंबर. 5 तारखेपर्यंत. अच्छा. आणि ओके, आणि 5 नोव्हेंबर पर्यंत. आणि त्याच्यानंतर ना फिजिक्सचे किती धडे झाले कॉलेजमध्ये शिकवून, सांग मला. ते मॅम परीक्षा सुरू व्हायच्या आधी 6वा धडा चालू केलेला होता. 6वा धडा चालू केलेला होता. बरं, ठीक आहे. येस मॅम. आणि आता तुझी परीक्षा, नेक्स्ट परीक्षा कधी असेल आणि त्या परीक्षेत किती धडे येतील, काय कल्पना आहे? नो मॅम, जानेवारी नाही तर फेब्रुवारी सांगताय. अच्छा, मग पूर्ण पुस्तकच येणार असेल त्यावेळी तर ना मग. हो मॅम. हा, बरं ठीक आहे. आपण मग एक काम करू, थोडस फास्ट सिलेबस आपल्याला चालवायचा ट्राय करूयात मग. ठीक आहे. हा धडा तर बघ सोपाच आहे, हा धडा तर होऊनच जाईल आपल्या लगेच. ह्या धड्यामध्ये आता काही जास्त कन्झर्वेटिव्ह सोडो फोर्सेस, वर्क डन, नुसत्या कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेत ह्या धड्यामध्ये, कशाला काय काय म्हणतात. मग सगळं 9वी मधलंच ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. मला वाटतं हा 2-3 पिरियड मध्ये हा धडा होऊन जाईल आपला. हा धडा झाला की मग आपण पुढचे धडे कंटिन्यू करू. पुढचे धडे पण काय काय जे आहेत ते सोपे सोपे आहेत. ठीक आहे, चालेल. होमवर्क केला नोट तू? येस मॅम. ठीक आहे, चालेल बेटा. चला, इन ऍडव्हान्स हॅपी दिवाळी. अरे हो, महत्वाची गोष्ट, प्रथमेश, बडीवाल्या ग्रुपमध्ये तुला ऍड केलं असेल बघ. येस मॅम. हा, तर तू बडीवाल्या ग्रुपमध्ये काय ऍड केले माहितीये का? आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे, आता से फॉर एक्झाम्पल बघ, मी तुला फिजिक्सचा होमवर्क करायला दिलाय, पण तुला काहीतरी अडचण येते. मग होमवर्क करण्यासाठी वगैरे तुला कोणाची, जसं आपल्या घरी मोठे बहीण भाऊ असल्यावर कसं आपण विचारायचो की ताई ह्याचं उत्तर काय आहे, दादा हे कसं सोडवायचं, तर ते एक तर त्याच्यामध्ये तो तुम्हाला हेल्प करणार आहे, जो पण तुमचा मेंटर असेल, बडी असेल. दुसरी गोष्ट, करिअर गायडन्स. आता ते स्वतः बघ, 11वी 12वी चांगल्या मार्क्सने पास होऊन एका मोठ्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग करणारे ते विद्यार्थी आहेत. तर तुम्ही ना काही पण त्यांना विचारू शकता की तू अभ्यास कसा केलेला, तुला कसे चांगले मार्क्स भेटले, किंवा तुझ्या घरामध्ये काही अशा गोष्टी असतील ज्या तुला असं वाटत असेल की कोणीतरी दादा ताई असते तर आपण त्यांच्या बरोबर शेअर करू शकलो असतो, त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला चांगला गायडन्स भेटला असता. तर काहीही ते पण शेअर करू शकता तुम्ही, काहीही विचारू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काहीतरी त्या नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकवतील, ज्या तुम्हाला ओव्हरऑल, बघ आता तू कॉलेजमध्ये गेलाय, काही वर्षानंतरच तू जॉब करण्यासाठी बाहेर पडशील, तर ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत ते पण ती लोक घेतील अधनमधन तुमचे. तर आठवड्यातून बहुतेक फक्त एकदाच एका तासासाठीच फक्त त्या क्लास घेतील. तर जेव्हा केव्हा घेतील तर प्लीज तू जॉईन हो. येस मॅम. मी ग्रुप मध्ये मॅम. एकटा नाही, अजून होतील ना, ते हर्षदाला वगैरे पण जॉईन करवतील ही लोक. ओके मॅम. तू एकटाच असला तरी पण ना, ते तुझ्याकडे पर्सनल अटेन्शन ठेवण्यासाठी दिला असेल बेटा, सो दॅट पूर्ण अटेन्शन तुझ्यावरतीच राहील. ती उलट चांगली गोष्ट आहे.